या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि ज्याचा गौरव समारंभ होत आहे तसे माझे पितृतुल्य प्राचार्य गुरुवर्य धाट सर, मी त्यांचा विद्यार्थी आहे आणि त्यांचे माझ्यावर खूप असे बरं का संस्कार केलेले आहेत. त्यांचं प्रशासन त्यांना माहीत असावं. मी सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे 11वीला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस त्यांनी त्यांचा एक पहिल्यांदा म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची भेट घ्यायची असा एक म्हणजे नियम होता आणि त्या पद्धतीने माझी भेट घेतली. कदाचित त्यांना म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी दिसलं असावं आणि त्या दिसण्यातून म्हणजे त्याच पद्धतीनं म्हणजे हे पुढं असं होणार आहे हे समजून तसे माझ्यावर संस्कार केले त्यांनी. आणि म्हणून त्यांनी संस्कार असे केले किंवा संघर्ष कसा करावा आणि संघर्षातून उत्कर्ष म्हणजे कसा करता येईल याचं शिक्षण दिलं. आणि मी काही फार म्हणजे असा हुशार विद्यार्थी नव्हतो, परंतु मी अगदी म्हणजे ग्रामीण भागातला, परंतु अशा आहे याच्यामध्ये त्यांची टीम इथं माझ्यासमोर म्हणजे बसलेली आहेत. खरं म्हणजे त्यांच्यासमोर बोलणं हे उचित नाही, परंतु राहवलं नाही. काहीतरी आपल्या गुरुविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं, काहीतरी एखादी आठवण सांगावी याच्यासाठी उभा आहे. माझ्यासमोर हजारी सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, जोशी सर आहेत. ही आमची त्यावेळेसची टीम. यांनी खूप बरं का एक परिश्रम म्हणजे त्यांचं घेत होते आणि त्या परिश्रमातून माझ्यासारखे बरं का विद्यार्थी त्यांनी म्हणजे घडविले. आणि घडवीत असताना काहीतरी म्हणजे याच्यातून म्हणजे निर्माण होणार आहे अशा पद्धतीनं आमच्यावर बरं का संस्कार केले आहे. त्यांच्या संस्कारातून, त्यांच्या आशीर्वादातून मी एका युनिटचा बरं का म्हणजे मुख्याध्यापक होतो. आणि तिथं मला कुलकर्णी सरांना माहीत आहे, नेहमी म्हणजे कुलकर्णी सरांच्या माझी भेट व्हायची. किती संघर्ष होता आणि काय नाही, परंतु तो संघर्ष कसा म्हणजे संघर्षातून कसं बाहेर निघायचं ते मला धाट सरांनी आणि माझ्या टीमनं बरं का म्हणजे केलेलं आहे. आणि त्यांचे अनुभव जर सांगायचे म्हणतं कितीही अनुभव आहेत, परंतु मी एकच ते सांगणार आहे की मी एक वेळेस म्हणजे वर्गामध्ये खोडी केली आणि खोडी केल्याच्या नंतर ते माझ्यावर रागावले तर त्यांचा आवाज बघितल्याच्यानंतर आवाजच आवाज आहे. माझ्याकडे आले, काय म्हणले तू काय केलास, हे काय केलं होतं तेही सांगितलं असतं मी, परंतु ते नाही सांगत. काय केलंस हे तू, तुला उचलून खिडकीच्या बाहेर टाकून देईन मी, एवढं म्हणले. माझ्यावर रागावले. पुन्हा मला ऑफिसमध्ये बोलून घेतलं, माझ्या पाठीवर हात टाकला आणि हात टाकून सांगितलं, बाळा हे अशा म्हणजे खोड्या करायच्या नसतात कॉलेजमध्ये. हे आपलं कॉलेज आहे, हे तुमचं कॉलेज आहे. ह्या गोष्टी मला म्हणजे सांगितल्या आणि म्हणून मी आज इथं जे उभा आहे त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांची जी टीम आहे ना त्या टीमनं माझ्यावर म्हणजे खूप म्हणजे संस्कार केले आहेत. आणि म्हणून मी किती संघर्ष फक्त म्हणजे कुलकर्णी सर, हजारे सरांना माझा संघर्ष माहीत आहे. त्या संघर्षातून जसा म्हणजे एखादा फिनिक्स पक्षी म्हणजे राखेतून म्हणजे अविनाश जोशी आहेत, त्यांनासुद्धा माहीत आहे राखेतून जसा म्हणजे भरारी घ्यावा त्या पद्धतीनं बरं का माझी भरारी झालेली आहे. सर मी आता सेवानिवृत्त आहे आणि मी त्यांना माझ्या कॉलेजमध्ये माझ्या शाळेमध्ये म्हणजे एक वेळेस कार्यक्रमासाठी म्हणजे बोलवलं होतं आणि माझ्यावर कसे संस्कार केले आणि त्यावेळेसचा मी विद्यार्थी कसा होतो त्याच्यासाठी मी 2 ओव्या तुम्हाला या ठिकाणी मी म्हणून दाखवणार आहेत आणि त्याची आठवण का मी त्यांना करून देणार आहे आणि मी माझं बोलणं इथं संपवणार आहे. त्या ओव्या आहेत आणि त्या ओव्या म्हणजे ऐकलं तर तुम्ही म्हणताल सगळेच बसलेले की हा जातिवंत कोण आहे तर पोतराज आहे म्हणताल, परंतु मी पोतराज वगैरे काही नाही. आणि ती ओवी म्हणजे 2च ओव्या गाणार आहे. सरळी ग माझी ओवी मला दुसरी गाऊ द्या, हात सुप भरून येऊ द्या, पुढच्या वाड्याला जाऊ द्या. सरळी ग माझी ओवी मला दुसरी गाऊ द्या, हात खिशात जाऊ द्या, नोट काही बाहेर येऊ देऊ नका, नोट बाहेर येऊ द्या असं आहे. बस मला फक्त काय त्यांना आठवण करून द्यायची होती. मी माझं या ठिकाणी माझं मनोगत अनेक जणांनी त्यांना म्हणजे आशीर्वाद दिले. मी आशीर्वाद देण्यासारखा त्यांना दीर्घ आयुष्य वगैरे म्हणजे म्हणण्या आहेत का मी काही मोठा नाही, मी काही तेवढा उंच नाही, परंतु मी एक विनंती परमेश्वराच्या चरणी विनंती करतो की त्यांचे चरण मला अनेक वर्ष पाहता यावेत हीच ईश्वरचरणी म्हणजे प्रार्थना करतो आणि मी माझं मनोगत या ठिकाणी थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसरी गोष्ट, त्यांचा सत्कार करण्यासारखा इतका मी मोठा नाही, परंतु त्यांच्या चरणाचं दर्शन म्हणजे घ्यावं आणि ते कसं घ्यावं हे मी म्हणजे घेणार आहे आणि मी माझी जागा घेणार आहे. धन्यवाद.
सुजाता धाट आणि यानंतर शेवटी असतील मनोगत व्यक्त करणाऱ्यामध्ये निवृत्ती दराडे. त्याची रचना बदलायची आहे, तेवढ्याच वेळापुरता विश्राम असेल, लगेच दुसरे महत्त्वाचे सत्र मुख्य सत्राची सुरुवात होईल. च्या कुटुंबातील राजाभाऊंचं या ठिकाणी सहस्त्रचंद्र दर्शन आणि त्याचा यायचा मनोमन मला ध्यास होता, पण खूप उशीर झाला आणि गाडी लेट आल्यामुळं मी पहिल्यांदा डिग्री व्यक्त करते, पूर्ण कार्यक्रमाला येऊ शकले. राजाभाऊंचा या ठिकाणी शैक्षणिक आणि सामाजिक असा जो आलेख आहे तो खूप अनमोल आहे आणि त्या अनमोल अशा कार्यामध्ये आमच्या वहिनीचा सिंहाचा वाटा आहे, हे पहिल्यांदा मला नमूद करायचे. कारण मागच्या वेळेला आम्ही जेव्हा आलो तेव्हा वहिनीने सांगितलं की आणीबाणीच्या वेळेला मला कसा त्रास झाला. हेबाळकरबाई माझ्याबरोबर होत्या आणि छोट्या छोट्या मुलांना सांभाळणं आणि आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या खूप अवघड असं त्यांचंसुद्धा योगदान आहे. म्हणून पहिल्यांदा मी त्यांचा उल्लेख केलेला आहे, कारण सीताराम म्हणतात ना, म्हणून मला या ठिकाणी आधी राजाभाऊंच्या आधी सुलभावहिनींचा थोडासा आधी सत्कार करावा वाटला आणि त्यानंतर आमच्या अण्णाकडे वळते. अण्णा, आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू. या कुटुंबामध्ये ते आमचे दीर नव्हते, तर माझा भाऊ असाच वाटायचा, एक मोठे भाऊ. आम्हाला अतिशय उत्तम असं मार्गदर्शन करणारे आणि हसतमुख चेहऱ्याचे असे आमचे राजाभाऊ. एक एक व्यक्ती अशी असते की जन्मल्याप्रमाणे ती जीवन कृतार्थ करते. कारण आत्ताच माझ्या भाचीने सांगितले की राजा मामा, राजा हे नाव त्यांनी कृतार्थ केलं. सर्वांच्या तोंडामध्ये असणारं असं त्यांचं नाव केवळ अंबेजोगाईच नाही, तर मी सध्या पुण्याला असते आणि पुण्याला असताना जो कोणी भेटेल तो पहिल्यांदा मला विचारतो की तुम्ही राजाभाऊंचे कोण, आणि मी अभिमानाने सांगते की ते माझे मोठे दीर आहेत. हा मला खूप असा अभिमानाचा क्षण वाटतो. तर वेळेची मर्यादा असल्यामुळे मला काय वाटतं हे 2च मिनटात मी संपवते. आमचे राजाभाऊ म्हणजे प्रेमाचा झरा, राजाभाऊ म्हणजे प्रेमाचा झरा, वात्सल्याचा निवारा. राजाभाऊ म्हणजे सळसळते चैतन्य, राजाभाऊ म्हणजे सळसळते चैतन्य, आनंदाचे उधाण. राजाभाऊ म्हणजे वात्सल्याचा वृक्ष, राजाभाऊ म्हणजे वात्सल्याचा वृक्ष, चिंतिलेले देणारा कल्पवृक्ष. आम्हाला सर्व काही दिलं आहे त्यांनी. राजाभाऊ म्हणजे आनंदाचा झरा, राजाभाऊ म्हणजे आनंदाचा झरा, आमचा प्रेमाचा असा. राजाभाऊ म्हणजे आनंदाचा सागर, आमचा प्रेमाचं आगर. आता आजकालच्या काळात हसणं दुर्मिळ झालंय, पण श्री राजासाहेब देशमुख काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते धाट सरांचा सत्कार करत आहेत. म्हणजेच हसणं हे आमच्या वहिनी आणि अण्णाचं खूप खूप असं हे अनमोल असं आम्हाला देणं आहे. त्यांच्यापासून आम्ही शिकतो की हसत जगावं, हसतच जगावं. तर त्यासाठी मला वाटतं राजाभाऊ म्हणजे शीतल चांदणं, राजाभाऊ म्हणजे शीतल चांदणं, हसतमुख निरागस मन. राजाभाऊ म्हणजे भांडार ज्ञानाचे, राजाभाऊ म्हणजे भांडार ज्ञानाचे, अभिमान आमच्या धाट घराण्याचे, अभिमान आमच्या धाट घराण्याचे. शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटतं, अण्णा तुम जियो हजारो साल, तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000, साल के दिन हो 50,000. धन्यवाद. शेवटचे मनोगत व्यक्त करतील निवृत्ती दराडे. निवृत्ती दराडे हे धाट सरांचे गणित विषयाचे खोलेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. आपल्या संस्थेतील खोलेश्वर विद्यालयाचे ते निवृत्त मुख्याध्यापक आहेत. निवृत्ती दराडे. नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी कार्यवाह प्राध्यापक सतीशरावजी पत्की, आमचे लाडके प्राचार्य, मला गणित शिकवणारे धाट सर. या विषयात मला आता मी इथंच नोकरी केली आणि त्याच्यामुळे माझे सर्व गुरुजन वर्ग येत आहेत.
वसंतराव गुरुजींच्या हाताखाली नोकरी करायची योग आला ते माझे गुरुवर्य वसंतरावजी गुरुजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं सांगणार आहे तुम्हाला फक्त. धाट सरांची 2 गोष्टी सांगणे मला उचित वाटले म्हणून संयोजकाला विनंती केली की मला 2 गोष्टी बोलायच्या आहे. म्हणायचं म्हटलं तर मी SIFचं काम करत होतो आणि कधी खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातून प्राध्यापक शिक्षक झालो, कॉलेजमध्ये आलो आणि कधी संगमय झालो हे धाट सरांच्या सहवासात आणि वसंतराव गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली कधी संघात आलो. आमचे देशपांडे सर आणि हेवाळकर सर यांच्या संगतीनं संघात आलो आणि संघाचा कार्यकर्ता बनलो. संघाच्या जबाबदाऱ्या करत करत काम करण्याची संधी मिळाली. तर धाट सराविषयी सांगताना 2 गोष्टी मला जी सांगायच्यात. ती पहिली गोष्ट, मला BA इंग्लिश घ्यायचं, मॅथमॅटिक्स करायचं होतं म्हणून मी खोलेश्वर महाविद्यालयामध्ये BAला ॲडमिशन घेतलं. पण त्यावेळेस असा एक प्रसंग घडला, मला इंग्रजी काही घ्यायची इच्छा नव्हती. पण आमच्या वर्गामध्ये मित्रांबरोबर वर्गात गेलो, धर्माधिकारी सरांच्या तासाला बसलो तर त्यांनी इंग्रजी विषय घेण्यासाठी आग्रह केला नाही. पण ते आमच्या थोडी वादावादी झाली आणि आमचं भांडण धाट सरांपर्यंत गेलं. आम्ही जाणून होतो की खोलेश्वर महाविद्यालयामध्ये प्राचार्य शिस्तीचे आहेत आणि शिक्षा करतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला वाटलं की हे शिस्तीचे आहेत, शिक्षा करतात असं तर नाहीच आहे. तर त्यांनी मला प्रेमाने विचारलं, तुला इंग्रजी घ्यायची का? तर घे म्हणाले. पण माझा मुख्य उद्देश होता गणित शिकणे. आम्ही शिकत असताना धाट सर प्राचार्य असल्यामुळे आणि संस्थेचे कार्यावह असल्यामुळे कामाचा व्याप एवढा होता की त्यांना गणित शिकवायला वेळच नाही मिळायचा. आम्ही अट्टहासाने आग्रह केला, सर आम्ही तुमच्या नावावर इथं आलो कॉलेजला, एक गणिताचा उत्कृष्ट प्राध्यापक कसा असावा, तर धाट सरांसारखं तुमचं नाव ऐकून होतो, पण तुम्ही आम्हाला शिकवलंच पाहिजे. आग्रह केला. मग सरांनी हो शिकवतो म्हणले तुम्हाला सेकंड इयरला. तर सरांनी आम्हाला सेकंड इयरला गणित शिकवलं. तर गणित शिकवत असताना कसा प्राध्यापक गणितात असावा ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे माझे धाट सर. गणित पोरांच्या विद्यार्थ्यांच्या गळी कसं उतरावं ह्याचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धाट सर. त्यांनी शिकवलं म्हणजे ते समजलंच ही त्यांची व्याख्या होती, तिला ते सार्थ होते. आणि त्याच्या जोरावर मी BA करून MSc मॅथमॅटिक्स केलं आणि मग मुलाखतीस गेलो. तर त्यांना भेटायला गेलो तर मग मला त्यांनी गणिताचा उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये 1 वर्ष नोकरी करायची संधी दिली. आणि त्या संधीमध्ये की मला माझ्या आयुष्यामध्ये कलाटणीच मिळाली आणि धाट सरांची शिस्त आणि गणित शिकवण्याचं जे तंत्र होतं ते मी माझ्या आयुष्यामध्ये तंत्र अवलंबलं आणि माझ्या विद्यार्थ्यांना ते देण्याचा प्रयत्न केला. दुसरा एक प्रसंग असा सांगायचा आहे की धाट सर म्हणजे ज्यावेळेस धाट सर सिनेटचे होते मेंबर आणि मी कॉलेजचा UR होतो आणि आपल्या विद्यापीठामध्ये BEdचं पेव फुटलं होतं. असे जागोजाग BEdचे कॉलेज झाले होते, हजारो विद्यार्थी BEdचे होते. आणि धाट सरांनी त्या बैठकीमध्ये ठणकावून सांगितलं होतं की या विद्यार्थ्यांची आम्ही परीक्षा घेणार नाहीत. हे भ्रष्टाचार आहेत, अतिशय विद्यार्थी योग्य मार्गदर्शनानं झालेलं नाही, त्यांचे शिक्षण झालेलं नाही. असा धाट सरांचा हे का होता. धाट सरांचे 2-3 कार्यकर्ते होते इथं बैठकीमध्ये. आणि मग विद्यार्थी समितीचा मोर्चा आला कॉलेजवर आणि त्यांना कॉलेज बंद करायचं होतं की ते यांना पाठिंबा द्या आम्हाला. त्यावेळेस आम्हाला ते विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी भेटले आणि आम्हाला म्हणले कॉलेज सोडून द्या. कॉलेज सोडून द्या म्हणल्यानंतर आम्ही जसा एक धाट सरांचा नियम होता की कोणी जर कॉलेज बंद करायला आलं तर त्या विद्यार्थ्यांना प्रमुखाला बोलायला लावायचे. आम्ही तसं न करता घंटी वाजवली. धाट सर रागावले, आम्हाला बोलून घेतलं आमच्या संसदेला, सगळ्या मंडळाला. म्हणले काय केलं तुम्ही? अरे मी काय विद्यार्थ्यांच्या विरोधात थोडाच आहे, पण यांनी जो व्यवहार केला त्या व्यवहारामध्ये आर्थिक घटना खूप झाल्या. आम्हालाही सर तुमचे शब्द मला आठवतात की आम्हालाही आर्थिक प्रलोभनं दाखवले, आम्हालाही म्हणले तुम्हाला पैसे देतो पण तुम्ही त्या पोरांची परीक्षा घेऊ द्या. पण त्यावेळेस मला धाट सरांच्या व्यक्तिमत्वाचं लक्षात आलं की एक माणूस किती ठाम
विरोध करतोय आणि माझ्या तत्वाशी मी कसा प्रामाणिक आहे हे धाट सरांनी आम्हाला सांगून दिलं आणि आयुष्यभर त्याच गोष्टीवर आम्ही धाट सरांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्याच गोष्टीचा अवलंब करून आमचे जीवन जगलोत. तसा वागण्याचा थोडाफार प्रयत्न केला. ह्या 2 गोष्टी मला भावल्या. माझं जीवन गणितामुळं यशस्वी झालं आणि धाट सरांच्याच संस्थेमध्ये पत्की सरांच्या कार्यकालामध्ये मला नोकरी करायची संधी मिळाली. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. जय हिंद. सभागृहात या निवृत्ती दराडेच्या भावना व्यक्त करण्याच्या दरम्यान श्री महेंद्र निकाळजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांनी धाट सरांचा सत्कार केला. यानंतर श्री चौसाळकर, डॉक्टर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे जे आधारस्तंभ होते श्री राजाभाऊ चौसाळकर यांचे ते चिरंजीव आहेत, विद्यार्थी आहेत आणि भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सन्माननीय सदस्य आहेत. माझे गुरुवर्य पूजनीय ऋषितुल्य असे प्राचार्य धाट सर, आदरणीय काकू, आमचे स्नेही माननीय सतीशराव आणि या सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित बंधू भगिनींनो, प्राचार्य धाट सरांचा हा अमृत महोत्सवी योग आपल्या परिवाराने या ठिकाणी जुळून आणला आणि त्यानिमित्ताने मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी संयोजकांनी दिली. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. प्राचार्य धाट सर यांचे व्यक्तिमत्व कसे आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. आपण सर्वांनी ते अनुभवले आहे. मी माझ्या आणि त्यांच्यामध्ये आलेल्या काही प्रसंगातून ते थोडं अधिक व्यक्त करतो. मी 1992ला खोलेश्वर महाविद्यालयामध्ये रेडिओलॉजी या अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून रुजू झालो. धाट सरांनी, तत्कालीन कार्यवाह वसंतराव देशमुखांनी माझी मुलाखत घेतली आणि लगेचच अर्धा तास सांगितले की उद्यापासून तू रुजू हो. इतक्या सहजतेने मी त्या ठिकाणी रुजू झालो. तसा माझ्या परिवाराचा माझे वडील भाष्यप्रचे संस्थापक राजाभाऊ चौसाळकर आणि ह्या सर्व धाट सर आहेत, मामा क्षीरसागर आहेत, वसंतराव आहेत, मायदेव आहेत, ह्या सर्वांचा खूप घनिष्ठ संबंध घरोबा आहेच पूर्वीच. पण मी कॉलेजमध्ये रुजू झालो धाट सरांच्या नेतृत्वाखाली, यामुळे तो संबंध अधिक वृद्धिंगित झाले. 92ला रुजू झालो आणि त्या सुमारास धाट सरांकडे दीनदयाळ शोध संस्थांचं मोठं कार्य होतं. महाविद्यालयामध्ये MLT आणि एक्सरे विभाग होता. मी आणि डॉक्टर धर्मराव असे 2 डॉक्टर होतो. बिर्ला समूहाकडून मिळाली ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आमच्या कॉलेजमध्ये होती. त्या ॲम्ब्युलन्समधून आम्ही दररोज सकाळी धाट सरांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सेवा देत असत. हे कार्य अव्याहतपणे चालू होतं. त्यासाठी लागणारी औषधी आम्ही ग्रामीण भागातून, शिवाय नांदेड, औरंगाबाद अशा शहरी भागातून औषधी गोळा करून त्याचं वितरण करत असोत. धाट सरांचं या सर्व गोष्टीकडे अतिशय बारकाईने लक्ष असे. जवळपास 20-25 खेड्यामधून ही आम्ही वैद्यकीय सेवा देत असो. त्यानंतर 30 सप्टेंबर 1993ला किल्लारी येथे भूकंप झाला. त्यावेळी धाट सरांच्या नेतृत्वाची समयसूचकतेची जाणीव आम्हा सर्व प्राध्यापकांना झाली. भूकंप झाला सकाळी 6:15 वाजता. 8:30 वाजता धाट सरांनी महाविद्यालयात बैठक आयोजित केली. आम्ही सर्व शिक्षक त्या ठिकाणी सगळे एकत्रित केलं आणि 9:30ला आमची ॲम्ब्युलन्स NSS NCC काही विद्यार्थी, MLT एक्सरेचे काही विद्यार्थी, शिवाय हजारी सर आणि काही ज्येष्ठ सहकारी यांच्यासमेत आम्ही किल्लारीकडे गेलो आणि त्या ठिकाणी दिवसभर आम्ही रुग्णसेवेचं कार्य केलं. त्यानंतर आदरणीय कुकडे काकांच्या मार्गदर्शनाखाली धाट सरांच्या विनंतीवरून आम्ही दिवाळीपर्यंत त्या ठिकाणी आंबेजोगाईत वैद्यकीय सेवा देत होतो. असा वेळी अचूकतेने आणि समयसूचकतेने तत्परतेने पोचणे आणि लोकांची मदत करणे हा सर्व सहकार्यामध्ये धाट सरांनी वृद्धिंगत केला. धाट सरांचं मोठं कार्य दीनदयाळ बँकेची स्थापना, या ठिकाणी मला कैलासवासी माझे मित्र कैलासवासी किरण फडणीस यांची प्रामुख्याने आठवण येते. किरण फडणीस आणि अविनाश जोशी महाविद्यालयामध्ये आमच्या बँकिंग विषयाचे प्राध्यापक आणि तिथूनच छोटी बँक, मिनी बँक अशा विचारसरणीतून मोठी बँक स्थापन करायचा असा धाट सरांनी चंग बांधला
महाविद्यालयीन संस्थेतील सहकारी, शिवाय धाट सरांचा सामाजिक क्षेत्रात खूप मोठा संपर्क, अंबेजोगाईतील अनेक व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, आर्थिक तज्ज्ञ हे त्यांच्या संपर्कात होते. या सर्वांच्या सहकार्याने आणि संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आज दीनदयाळ बँकेची उभारणा धाट सरांनी केली आणि आज त्याचं भव्य रूप आपण पाहत आहोत. धाट सर हे अभाविपचे मार्गदर्शक होते, संघाचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांनी खूप मोठे कार्य या महाविद्यालयातून केलेले आम्ही पाहिले. खोलेश्वर महाविद्यालयाच्या भव्यदिव्य इमारती ज्या दिसतात त्या धाट सरांच्या अचूक मार्गदर्शनामुळे आणि त्या ठिकाणी झाला. विद्यापीठाकडून कसं अनुदान आणायचं, संस्था आपली पहिल्यापासूनच एक गरिबीत आणि मध्यम अवस्थेत होती, पण तरीसुद्धा विविध माध्यमातून कसं फंड्स आणावे हेच धाट सरांनी, विशेषतः आपलं जे उत्तर विहिरीवर असलेलं कमावत्या महिलांचं वसतिगृह आहे त्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री, गोपीनाथराव मुंडे यांच्याशी सरांचा खूप संबंध होता आणि त्यांनी विविध देणगी आणून ते वसतिगृह उभा केलं जो नाना जोशीच्या वाड्यात आहे. महाविद्यालयामध्ये संत ज्ञानेश्वर ग्रंथालय आहे, त्या नवीन इमारती आहेत, शिवाय गोपीनाथ मुंडे सभागृह आहे. ह्या सर्व उभारण्यामध्ये धाट सरांचं अतिशय खूप मोठं योगदान आहे. याबद्दल हे अंबेजोगाई शहरातील संस्थेचे विद्यार्थी आणि कुणी यांचं योगदान विसरू शकत नाही. धाट सरांचा खूप धाक असायचा महाविद्यालयामध्ये. एकदा आम्ही सगळेजण चहा प्यायला गेलो, अविनाशराव, MCCचे आम्ही सगळेजण, आणि महाविद्यालयात एक बैठक होती. इंट्रोनंतर लगेच शिवाजी देशपांडे तेव्हा 12वीचे वरिष्ठ ह्याच्या परीक्षाचे संचालक होते आणि आम्हाला अंगदकडून चहा घेऊन यायला 2 मिनटं उशीर झाला. मग धाट सर, आता आम्ही सगळे, धाट सरांनी आम्हाला पटकेने बोलवून आणि मेमो दिला की तुम्ही असं 5 मिनटं का उशीर केला. मग आम्ही 2-3 दिवस परेशान होतो ते मेमो सर्व्हिस बुकला जॉईन होणार, पण धाट सरांनी पुन्हा बोलून मायन हात फिरवला, नाही म्हणजे असं कठोर राहावं लागतं, शेवटी तुम्हाला धाक असणं महत्त्वाचं आहे म्हणजे इतर सगळे ओळिंब्यात राहतील, हा अविनाशरावचा शब्द आहे. आणि असा हा धाट सरांचा महाविद्यालय जीवनाचा प्रवास हा आम्हाला सदैव स्मरणात आहे. धाट सरांचं वसंत तेव्हाचे उपप्राचार्य पद्माकरराव देशपांडे सर आणि सर्व माजी शिक्षकांचं या ठिकाणी मला स्मरण होतं. धाट सर आणि काकू यांच्यात आणि माझ्या व्यक्तिगत संबंध असलेला अजून एक प्रसंग लक्षात होतो. 1996ला माझ्या पत्नीची ओपन हार्ट सर्जरी, डॉक्टर कल्पना आता जे संचालक आहे भारतीय शिक्षण प्रसार संस्थेची, तिची ओपन हार्ट सर्जरी होती. हैदराबादला सर्जरी होती 20 मे 96ला. आणि मग तेव्हा हार्ट ऑपरेशन म्हणजे खूप डेंजर असं फार लोक म्हणजे असं वाटायची भीती. मग धाट सरांनी आमच्या घरी आले आणि पुन्हा मग त्यांनी आम्हाला धीर दिला. मग आम्ही दोघं सरांच्या घरी गेलो, काकूंच्या सगळ्यांचे नमस्कार केले, पाया पडलो. त्यांनी सगळं आमच्या पाठीवरून हात फिरवला आणि काहीही मदत लागली तर मला अर्ध्या रात्री फोन कर, पैशाची सोय झाली का वगैरे. सर्व वडिलांची जी भूमिका असते ती धाट सरांनी माझ्या बाबतीमध्ये पार पाडली आहे. यांचं मी कधीही त्याचे सरांचे आम्ही ऋण फेडू शकत नाही. सरांचे मुलं मुली हे अतिशय उच्च विद्यापीठात आहेत. डॉक्टर पानसे त्यांचे जावई आहेत. एकदा असाच एका प्रसंग आला, एक आमच्या घरातले जे आता लातूरचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत त्यांना चक्कर येऊन म्हणजे भातचा डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर, तेव्हा तो 12वीला होता, लातूरला मधुमेह तज्ज्ञ आहेत ते, 12वीला होता आणि आजोळी आमच्याकडे आला आणि त्याला चक्कर आली आणि योगायोगानं पानसे सर इथं आले होते अंबेजोगाईला. मग आम्ही लगेच धाट सरकडे गेलो. मी कसं करू, सकाळी 6ला धाट सर लगेच घेऊन ये. अहो म्हणलं ते डॉक्टर आता औरंगाबादचे प्रसिद्ध आहे, आम्ही कसं घ्या, नाही म्हणे तू घरचं आहे. लगे त्यांनी जावयानं सांगितलं हे असं आमचे घरातले माझा मुलगाच आहे, असं आहे. म्हणजे ती केस त्यांनी पटकेनी अशी सॉल्व केली. अशा प्रत्येकाच्या संकटाच्या समयी वेळी पोचणं हे सरांची जी वृत्ती आहे, जो स्वभाव आहे तो खूप आम्हाला भावला. दुसरा बँकिंगमधला अनुभव आहे, मला मारुती कार घ्यायची होती. दुपारी 2:30-3ला कॉलेजमध्ये गप्पा मारत फडणीस वगैरे आम्ही म्हटलं मी माझं चालू होतं सेकंड हँड मारुती कार घ्याई. फडणीस मला काय नवी कार घे, केवढ्या 2 लाखाला दिली. अरे माझ्याकडे 10-20 हजार रुपये. म्हणलं काही नाही तर काही गरज नाही म्हणे, चल म्हणे आत्ता बँकेत. मग आम्ही 2:30 वाजता दीनदयाळ बँकेत गेलो आणि मग तिथं बनवस्कर वगैरे होते. मग धाट सरांना फोन केला, अरे असं गोपाळ असं कार घ्यायची. ते म्हणजे देऊन टाका म्हणे, त्याला किती कर्ज पाहिजे. म्हणलं जास्तीत जास्त पाहिजे. मग ते म्हणजे 1,99,000 कर्ज, 2,12,000ला कार होती. मग जामीनदार लगेच मध्ये NP देशपांडे आणि डॉक्टर खेडीकरांना आम्ही लगेच बोलवलं, सही केलं आणि 2:30 वाजता मी त्यांना बोललो. मग बनसकरांनी नांदेडला फोन केला, बाफणा एजन्सीला, कितीला कार आहे काय नाही, कोटेशन काही नाही. त्यांच्या नावाचं DD लगे मला दिलं संध्याकाळपर्यंत आणि मी दुसऱ्या दिवशी कार घेऊन येऊ शकतो. मग आल्यानंतर बाकीची कागदपत्राची पूर्तता केली. म्हणजे सहकार्याप्रती इतका विश्वास
हा धाड सरच करू शकतात आणि आम्ही त्यांचे आयुष्यभर उपकार फेडू शकत नाहीत. या निमित्ताने आदरणीय धाड सरांना आणि काकूंना दीर्घायुष्य लाभावे असे मी धन्वंतरी चरणी माता योगेश्वरीची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्षीय समारोपासाठी प्राध्यापक सतीशराव पत्के. कृपया AC किंवा पंखे चालू असलेले बंद करावेत 10 मिनिटासाठी. आदरणीय धाड सर, सौ वहिनी, सभागृहात उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, विशेषतः वसंतराव गुरुजी, देशपांडे सर, हेबाळकर सर, भगवानरावजी शिंदे, पहिले जे 3 नावं घेतले त्यांनी मला चड्डीत पाहिले आणि आत्ता 17च्या वेळेस संपून पाऊण तास झाला आहे आणि कोणताही कार्यक्रम मला पाऊण तास उशीर झाला आहे सत्र संपायला आहे. त्यामुळे माझी आवड प्रसिद्ध झाली. आत्ता 14 वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली आहेत आणि सर्वांची मनोगत अत्यंत सुंदर आहेत. मला भावलेले धाड सर यांनी प्रत्येकाने आपला विषय मांडलेला आहे. खरं म्हणजे सहज विचार आला की माझा आणि धाड सरांचा संबंध केव्हा आला. धाड सरांना मी केव्हा पाहिलं. माझं सर्व शिक्षण बालवाडी ते कॉलेजपर्यंत शिक्षण हे खोलेश्वर संकुलात झालं. इयत्ता 6वीला किंवा 7वीला असताना विद्यार्थी परिषदेचा एक कार्यक्रम होता. 2 कार्यक्रम पाहिले, गोवावीर मोहन रानडे आणि दुसरं दत्ताबाळ. तो कार्यक्रम खोलेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात झाला आणि त्याच कार्यक्रमामध्ये धाड सरांना, प्रमोदजीला आणि गोपीनाथ मुंडे मी पाहिलं. त्यामुळे 50 वर्षाचा काळ आहे हा. खरं म्हणजे पुढे विद्यार्थी म्हणून संबंध आला. सरांची सैद्धांतिक भूमिका ते सत्र अजूनही आठवतं. महाविद्यालयामध्ये विद्यार्थी संघाचा अध्यक्ष असताना त्यावेळेस 34 रौप्यमहोत्सवी वर्ष होतं म्हणून विद्यार्थी परिषदेनं ठरविलं होतं की अंबाजोगाई शहरातील सर्व महाविद्यालयांच्या निवडणुका या विद्यार्थी परिषद म्हणून आपण लढविल्या पाहिजेत आणि त्या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला यश आलं. कारण तेव्हा त्या कार्यक्रमाला तत्कालीन सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब दर्शनार होते. त्या काळात सरांचं आमचं बरंचसं खटके उडायचे. आम्ही महाजनांचे जाळके आणि सरांचं काम शिस्तीतलं काम. परंतु नंतर मात्र त्यांची आमची तास जुळली. त्या काळामध्ये जे अनेक कार्यक्रम झाले, अटलजी येऊन गेले, सूर्यनारायण स्वामी येऊन गेले, आरिफ बेग येऊन गेले, टोपले ते येऊन गेले, नाना देशमुख येऊन गेले. या सर्व मोठ्या कार्यक्रमाचं काटेकोर नियोजन सरांनी, देशपांडे सरांनी या टीमनं केलं. याची आठवण मला या ठिकाणी मुद्दाम येते. सर 31 वर्ष प्राचार्य होते. संस्थेचे 12 वर्ष कार्य होते. एखाद्या महाविद्यालयाचं सलग 31 वर्ष प्राचार्य असणं ही सोपी गोष्ट नाही. सरांच्याबद्दल अनेकांनी सांगितलं. परंतु त्या काळात म्हणजे 80च्या दशकामध्ये सरांनी ज्या काही शैक्षणिक संकल्पना मांडल्या, शैक्षणिक परिवाराची असेल, प्राध्यापकांनी त्यातून काढलं पाहिजे, त्या संकल्पना मित्र हो उशिरा का होईना शासनाने मान्य केल्या.
म्हणजे सरांची दूरदृष्टी कशी होती त्याचा एक अनुभव. दुसरी गोष्ट गुरुजींच्या एका लेखामध्ये आहे, आता प्रकाशन होणार आहे, लेख वाचला आहे की त्या काळामध्ये संगणक हा विषय आपल्या महाविद्यालयात असला पाहिजे असा प्रयत्न केला. त्या काळात जर आपल्याला संगणक महाविद्यालय मिळालं असतं तर संस्थेची खूप भरभराट झाली असती. त्यामुळे या विषयात सर 12 वर्षे कार्य होते संस्थेची. परंतु अजूनही मला आठवतं मी संस्थेचा 11 वर्षे कार्य होतो, पण अजूनही मामांची आठ होते, धाट सर, वसंतराव गुरुजी असतील, पद्मकरराव देशपांडे असतील आणि नंतरच्या शरदराव हेवाळकर असतील. ही अशी टीम होती, असं म्हणता येईल की देवदुर्लभ टीम संस्थेमध्ये होती. त्यांनी ज्या प्रथा परंपरा आपल्याला घालून दिल्या त्यावर संस्थेची वाटचाल सुरू आहे. सरांचा मी एका विषयात आभारी आहे, त्या जास्त तपशील मी सांगणार नाही. आज बीड शहरामध्ये 30 वर्षापूर्वी राष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना झाली. त्या संस्थेचं मुकबधिर विद्यालय, अंध विद्यालय, मतिमंद विद्यालय, अस्थिव्यंग विद्यालय, वडवीला पंजाबरावचं आमचं कॉलेज आहे, पांगरीला लोकमान्य टिळक विद्यालय आहे. ही जी प्रेरणा आहे ही सरांनी दिलेली प्रेरणा आहे. त्यामुळे सरांचा मी या विषयात निश्चित आभारी आहे. आता यांचा उल्लेख कर नाव सांगणार नाही संस्थांचे मी. सर अनेक संस्थांचे निर्माते आहेत. नवनिर्मितीचा ध्यास हा सरांनी आयुष्यभर घेतला आहे आणि त्यामुळं याही वयात सर काही थकत नाहीत. त्या काळात आम्ही काम करीत असताना अंबेजोगाई शहरावर समाजवादी साम्यवादी विचाराचा पगडा होता. प्राचार्य सबनीस असतील, कॉम्रेड देशपांडे असतील, रामभाऊ मुकदम असतील, भगवानराव लोमटे असतील, भगवंतबाबू शिंदे असतील, या सर्वांशी मैत्री ठेवण्याचं काम त्या काळात मामाने धाटसराने केलं. त्यामुळे आपल्या विचाराचा प्रभाव वाढण्यात ह्या दोघांचा खूप मोठा वाटा आहे, हे या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. खरं म्हणजे वेळ खूप झाला आहे, पण एकच मिनटात मी आता बोलणार आहे. हा कार्यक्रम ज्या समितीने केला त्या समितीला मी धन्यवाद देईन. अशा प्रकारचा आखीव रेखीव कार्यक्रम सभागार सरांना झाला होता आणि त्यानंतर अशा प्रकारचा कार्यक्रम ह्या समितीने केला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं धाट सर आणि वहिनींना शुभेच्छा देईल, त्यांना दीर्घायुष्य लावेल. या सर्व प्रवासामध्ये धाट वहिनींचा किती मोठा पाठिंबा सरांना होता याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्या बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. सर तुम्हाला वहिनींना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संवेदनशीलतेचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद पत्की सर. यानंतर पहिल्या सत्राचं आभार प्रदर्शन करतील संकेत धाट. दरम्यान मी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र व्यासपीठ, उपस्थित सर्व आप्तजन, प्राध्यापक सतीश पत्की सर आणि सर्वजण, मी इथं खरं तर आभार प्रदर्शनासाठी उभा आहे आणि या अशा भव्य दिवस सोहळ्याचं आणि आभार कुणाचे मानतात, जे लोक परके असतात त्यांचे. आणि मला खरंच इथं आभार प्रदर्शनासाठी शब्द सुचत नाही आहेत, कारण मी आल्यापासून बघतो, मी US असतो आणि मी आल्यापासून बघतो आहे ज्या प्रेरणेने, ज्या आत्मीयतेने सर्व टीम काम करते आहे, इट इज अनबिलिव्हेबल. आणि त्याच्यामुळं मी त्यांच्या शब्दात आभार मानू शकत नाही. तरी पण एक सोपस्कार म्हणून पत्की सरांनी वेळ
वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सर्व संयोजक समिती यांचे मी अखंड आभार मानतो आणि मी त्यांचा धाट परिवारातर्फे कायम ऋणी राहील. तसेच येथे सर्वजणांनी जी मनोगते व्यक्त केली त्यातून आपल्याला सर्वांना कळलेच असेल की धाट सर म्हणजे बाबा, मी त्यांना धाट सर म्हणून जास्त ऑब्झर्व केलं आहे बाबा म्हणण्यापेक्षा. आणि त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांनी किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांना स्पर्श केलेला आहे आणि त्यांचं आयुष्य घडवले आहे. सर्व ज्यांनी इथे मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांचेही मी आभार मानतो. आणि आपण आपल्या पहिल्या सत्राला ऑलरेडी उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या सत्राकडे लगेचच वळूया. आणि संयोजक समिती, प्राध्यापक बारटकर सर आणि सर्व टीमचे मी आभार मानतो आणि मी जागा घेतो. धन्यवाद.